मिस्टर पुरुषोत्तम गायकवाड, आनंद तर आता विसराच, पण जे तुम्हाला बघायचं नाहीये म्हणताय ना, ते रोज तुमच्या नशिबात येणार आहे आता. हे लग्न करून या घरातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा होता ना तुम्हाला. बघताय ना, 2 दिवसातच तुम्ही गायब केलाय. कुठे गेला असेल हा क्वार्टर? ताईच्या वागण्याने वाईट तर वाटलंय त्याला. ही ताई पण ना स्वतःच्या वागण्यावर ताबाच नाहीये तिला. या सगळ्यात त्याचं काही बरं वाईट झालं तर? ज्योती, अति विचार करतेस आता. अगं बरं वाईट होण्यासारखं एवढं काही घडलंच नाही अगं. आपण तो दुखावला गेला एवढं नक्की, पण याच विचारात का गाडीने गेला असेल तर? आणि परत काही झालं तर? कुठे असेल हा? काय करत असेल? एकतर त्या दीपने ही घाणेरडी साडी दिली आहे मला. त्याला कानाखाली मारून मला समाधान मिळेल असं वाटलं होतं, पण कुठे काय. उलट मला सगळ्यांसमोर त्याला सॉरी म्हणावं लागलं. अशी सहजासहजी नाही सोडणार मी तुला. त्या दीपला त्याची लायकी दाखवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. काय करते ही साडीचं? नको, आत्ताच हिला काही विचारायला गेलं तर लगेच शब्दाची फिरवा करेल, गोष्ट बदलेल, वेगळंच काहीतरी बोलेल. त्या बाबतीत मात्र हुशार आहे. आणि सगळं दादाला कळलं तर आणखी तमाशा होईल. मी नकोच ते. काय करू? का आली आहेस तू इथे? अच्छा, अजून काही उपदेश देणं बाकी आहे का राणी सरकार? अगं ताई, असं का एवढी का चिडतेस तू? मग काय करू? बाकीचे सगळे परके आहेत ग माझ्यासाठी, पण तू माझी सख्खी बहीण असून सुद्धा परक्यासारखं वागतेस. एकदा सुद्धा विचार नाही केलास मला काय वाटेल याचा. आणि माझी पाठ राखीण म्हणून आलीयस ना, मग त्या बेवड्याची बाजू का घेतेस? हे बघ ताई, तू समजतेस तसं काहीही नाहीये. मी दीपची बाजू घेते असंही नाही, पण ताई सकाळी जे काही झालं ना त्यात त्याची चूक नव्हती. हे बघ, तो तुला मनापासूनच मदत करण्याचा प्रयत्न करत होता. अगं मला कळतंय तुझी पण बाजू महत्वाची आहे, बरोबर आहे. पण ताई, अगं तू लग्न करून या घरात आली आहेस आता, याचा अर्थ काय आहे? आपण आपलं दुःख मागे टाकून नवीन आयुष्याला सुरुवात करतोय असा. अगं मग या सगळ्याला सामोरं जावंच लागेल ना. आणि मला तूच सांग, अशी चिडचिड करत राहिलीस तर सेटल कशी होशील या घरात? अगं हे बघ, दीपला जी शिक्षा व्हायची होती ना ती देऊन झाली. का तो जेलची हवा खाऊन आलाय, कोर्टात केस चालू आहे, त्याचे स्वतःचे बाबा त्याच्याशी एवढं तोडून वागतात, तर ही शिक्षा मिळतीये ना त्याला. तू कशाला सगळी सूत्र हातात घेतेस? ताई, अगं लग्न झालंय तुझं आता. ही सगळी माणसं तुझ्या जवळची हक्काची आहेत, परकी नाहीये, तुझी फॅमिली आहे ही. हे बघ, ह्या सगळ्यांशी तुला जुळवून घ्यायलाच हवं.
आज जे सकाळी तू रिॲक्ट केलंस ना ते मला अजिबात पटलेलं नाहीये. तुझं नशीब समज अगं, पुरुषोत्तम काकांनी तुझी बाजू घेतली, कळतंय तुला? हे बघताय, उद्या सत्यनारायणाची पूजा आहे, तर तिथे असं काही होऊ देऊ नकोस. आणि मेन म्हणजे आत्यांनी सांगितल्याप्रमाणे दीपने दिलेली साडी तू नेसली पाहिजेस. नाही, मी नाही नेसणार. अगं ताई, असं का करतेस तू? ती साडी कुठे आहे? हा, कुठे ठेवली ती साडी? ती ताई, ताई अगं काय चाललंय तुझं? इतकी चांगली साडी टाकून दिलीस. झालं, पुन्हा त्यांचीच बाजू घेतलीस. ही साडी जुनी, आणि देऊन देऊन ही अशी जुनी साडी गिफ्ट म्हणून कोण देतं ग? अगं ताई, एक मिनिट. अगं ही जुनी साडी नाहीये अगं, ही जतन केलेली साडी आहे. कुणीतरी प्रेमानं जपून ठेवलं हिला. काकूंच्या लग्नाची साडी आहे असं वाटतंय मला. हे बघ ताई, कुठल्याही महागड्या गोष्टींची तुलना याच्याशी नाही होऊ शकत अगं. हे बघ,